मित्रांनो, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर थोड्या वेळाखाली मी एक RTI खाली मागवलेली माहिती पाठवलेली होती. तुम्ही सगळ्यांनी बघितलेली असेल. त्याच्यामध्ये असिस्टंट लॉ ऑफिसर मुंबईसाठी ज्या जागा आलेल्या आहेत, त्याची माहिती आहे. ठीक आहे. फक्त 214 फॉर्म आहेत. म्हणजे असिस्टंट लॉ ऑफिसरची नोकरी म्हणजे काही साधीसुधी नोकरी नाही आहे. आणि अशा परीक्षांसाठी तुम्हाला फक्त 214 फॉर्म आहेत. ज्यावेळेस त्याच्या जागा आल्या होत्या, त्यावेळेस पण मी तुम्हाला सांगितलं होतं. आपला तो व्हिडिओ आजही यूट्यूब चॅनलवर आहे. 3 महिन्याखाली तो व्हिडिओ मी बनवलेला होता. मी तुम्हाला सांगितलं होतं की JMFC सारख्या वगैरे परीक्षांमध्ये कॉम्पिटिशन जास्त असतं. आणि ह्या अशा प्रकारच्या परीक्षांना तुम्ही इग्नोर करू नका. फार चांगली पोस्ट आहे. आणि बऱ्याच लोकांच्या डोक्यात येतं की इकडचे जे BMCचे कायदे वगैरे आम्ही काय वाचत बसणार का? आम्ही कशाला वाचत बसणार आहे सगळं? ठीक आहे, तर हा फरक असतो. शेड्यूल कास्टसाठी फक्त 9 फॉर्म आहेत. 9च लोकांसोबत तुमचं कॉम्पिटिशन आहे. VJNTAमध्ये फक्त त्याच्यामध्ये तुमचे मला वाटतं 1 मिनिट ठीक आहे, फक्त 6 फॉर्म आहेत. NTBमध्ये 3 फॉर्म आहेत. NTCमध्ये 8 फॉर्म आहेत. NTDमध्ये फक्त 4 आहेत. SBCचा तर फक्त एकच माणूस आहे. EWSमध्ये फक्त 4 फॉर्म आहेत. म्हणजे अशा प्रकारच्या परीक्षा सोडून तुम्ही क्राऊडच्या मागे पाठीमागे मेंढरं जिकडे मेंढर एक मेंढरू पळालं की आपण तिकडे पळत राहतो. पण जिथे आपल्याला नोकरी मिळू शकते ना, जिथे संधी चांगली आहे ते सोडून देता तुम्ही. ठीक आहे, तर असं करू नका. आपल्या कराड लॉ क्लासेसचे व्हॉट्सअप ग्रुप जे असतात ना, त्याच्यावर मी माहिती टाकत असतो. त्या ग्रुपचे नोटिफिकेशन चालू ठेवा. काही जरी मी माहिती पाठवली ना, ठीक आहे, तर तुम्ही ते फॉलो केलं पाहिजे. तुम्ही बघितलं पाहिजे. तुम्ही ते फॉर्म भरले पाहिजेत. ₹100-200 ₹300 फॉर्म भरायची फीस असते. तेवढी फीस भरून तयारीत म्हणजे फॉर्म तर भरून ठेवत चला. बाकी तुम्ही क्लासेस त्याच्यासाठी जॉईन कराल, नाही तर नाही कराल, तुमच्या पद्धतीने अभ्यास कराल. आता ह्या परीक्षेसाठी म्हणजे एवढं कमी फॉर्म आले, समजा 200-400 जरी फॉर्म आले असते तरी काही प्रॉब्लेम झाला नसता. ठीक आहे, तरीसुद्धा तुमच्या कॅटेगरीमध्ये ते 10-15 लोकांमध्ये कॉम्पिटिशन असतं. 10-15 लोकांमध्ये कॉम्पिटिशन म्हणजे वॉक इन इंटरव्ह्यूसारखं आहे. वॉक इन इंटरव्ह्यूसारख्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला जर पर्मनंट अशा लाखभर पगाराच्या नोकऱ्या मिळत असतील, तर त्या आपण इग्नोर का करायच्या? ठीक आहे, किती दिवस अनएम्प्लॉईड राहणार आहात? आता काल बॉम्बे असोसिएटची जाहिरात आली होती. मी त्याचं पण नोटिफिकेशन टाकलं. ठीक आहे, मीच म्हणलो की तुम्ही ते परीक्षेची तयारी करा. ज्या लोकांनी फॉर्म भरला आहे ना, त्या परीक्षेला पण इग्नोर करू नका. ठीक आहे, त्याचेसुद्धा फॉर्म कमीच असणार आहेत आणि तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा नोकरीची संधी आहे. असोसिएटमध्ये सुद्धा JMFCच्या लेवलचाच पगार आहे. 30 तारखेला त्याची फॉर्म भरायची तारीख संपली. ठीक आहे, अजूनही कुणी आपल्या कराड लॉ क्लासेसच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नसाल, ह्या नंबरला मेसेज करा आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. कारण मुळात महत्त्वाचं आता इन्फॉर्मेशनच महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला नोकरी मिळण्यासाठी वेळेमध्ये त्या नोकरीबद्दलची माहिती मिळणं गरजेचं आहे. ती तुम्हाला आपल्या क्लासेसच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर मिळेल आणि ह्या यूट्यूब चॅनलवर मिळेल. धन्यवाद मित्रांनो.